कोपरगाव शहरात गोवंश हत्या प्रतिबंधासाठी नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे मोठी कारवाई करत संजयनगर परिसरातील संशयित अतिक्रमणांवर कारवाई केली. सुमारे 2 तास चाललेल्या या मोहिमेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. कोपरगाव शहरात गोवंश हत्येचा प्रकार वारंवार समोर येत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. 2 दिवसांपूर्वी आयशा कॉलनी परिसरात झालेल्या कारवाईत आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गोवंश जप्त करून पुढील तपास सुरू केला होता. यानंतर नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संबंधितांना नोटिसा बजावून सकाळी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली. नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप आणि पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, राखीव पोलीस दल, महिला पोलीस कर्मचारी तसेच पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. 2 जेसीबी, ट्रॅक्टर आणि डंपरच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात आली. शहरात गोवंश तस्करी आणि अवैध कत्तल रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्देश दिले असून संघटित गुन्हेगारी स्वरूपातील प्रकरणांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी संशयास्पद प्रकारांची माहिती संबंधित यंत्रणांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने जनहितासाठी कायद्याची अंमलबजावणी सर्वांसाठी समान असल्याचं स्पष्ट केलं असून या कारवाईमुळे शहरात चर्चेला उधाण आलं आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.